Hey guys, get ready for a goal, round, revolving dining experience. तर चला गोल फिरून मस्तपैकी जेवण करूयात. सो गाईज अशा प्रकारे गोल म्हणजे राऊंड रोटेट होणाऱ्या रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही गेलो होतो 360 डिग्री रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट, जे की आहे आपल्या पुण्यामध्ये. सो आता मी माझा कॅमेरा म्हणजे माझा एक फोन जो मी ठेवलेला होता माझ्या टेबलवरती, आणि तुम्हाला दिसत असेल की मागचं बॅकग्राऊंड पूर्णपणे गोल फिरत आहे आणि आमचा तसा व्ह्यू पण पूर्णपणे चेंज होत होता. सो हे एक खूपच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता आमच्या सगळ्यांसाठी. आम्हाला खूप आवडला आणि माझ्या मॉम डॅडची ॲनिव्हर्सरी होती, सो आम्ही तिथं सेलिब्रेशन करायला गेलो होतो. सो त्यांनाही हा एक्सपिरियन्स फार जास्त आवडला. काहीतरी युनिक, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर ही प्लेस मस्ट विजिट आहे. सो हे सिच्युएटेड आहे आपल्या पुण्यामध्ये जेम रोडवरती आणि याचं नाव आहे 360 डिग्री रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट. तर चला आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात. सो गाईज असेच युनिक अँड इंटरेस्टिंग व्लॉग्स बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो गाईज हे आहे आपलं जेम रोड आणि जेम रोड टचच ही प्रॉपर्टी आहे. सो हे आहे 360 डिग्री रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आणि हे रूफ टॉप रेस्टॉरंट आहे, जसं की तुम्हाला समोर दिसतंय. डोंट वरी अबाउट पार्किंग बिकॉज यांचं वॅले पार्किंग आहे. सो तुम्ही कार किंवा बाईक त्यांना हँडओव्हर करून तुम्ही आपलं रेस्टॉरंटमध्ये डायरेक्टली जाऊ शकताय. सो हे आहे त्यांचं एंट्रन्स लॉबी आणि ॲक्च्युली हे कमर्शियल बिल्डिंग आहे आणि त्याच्या रूफ टॉपवरती आपल्याला हे रेस्टॉरंट बघायला भेटतं. सो अशा प्रकारे आम्ही लिफ्टमधून आता तिथे वरती चाललेलो आहोत. ॲक्च्युली गर्दी भरपूर होते रेस्टॉरंटला, सो आम्हाला लिफ्टसाठी फार वेट करावा लागला. आता हे आहे त्यांचा एंट्रन्स आणि रिसेप्शन एरिया. सो खूपच छान आणि युनिक आहे. ॲक्च्युली हे रेस्टॉरंट थोडं जुनं आहे, पण त्यांनी आता रिसेंटली ह्याला रेनोव्हेट केलेलं आहे. सो दिसायला प्रॉपर्टी म्हणजे हे प्लेस खूपच लक्झरियस आणि नवीन वाटते. सो अशा प्रकारे हा त्यांचा बेस आहे रेस्टॉरंटचा, जो की आहे 7th फ्लोअरला. पण जे रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे ते तुम्हाला भेटणार आहे 9th फ्लोअरला. सो ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये प्री बुक करून ठेवावं लागेल. आम्ही ऑलरेडी कॉल करून बुकिंग करून ठेवलेलं होतं आणि आता आम्ही वेट करत होतो लिफ्टचा. सो अशा प्रकारे आम्ही खूप हॅपी होतो आणि तो तुम्हाला खूपच छान असा सिम्बॉल बघायला भेटेल, जिथं तुम्ही फोटोज वगैरे काढून थोडं चिल करू शकता. त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत वरच्या मजल्यावरती, जो की आहे त्यांचा 9th फ्लोअर आणि हे आहे आपलं रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट. सो ॲक्च्युली त्यांच्याकडं 2 फ्लोअर्स आहेत. 7th फ्लोअरवाला रिव्हॉल्व होत नाही, त्यांचं ओपन म्हणजे रूफ टॉप आहे आणि हे वाला क्लोज्ड आहे, बट हे रिव्हॉल्विंग होतं. सो आम्हाला हा एक्सपिरियन्स हवा होता, सो आम्ही इथे आलो आहोत. आणि तुम्हाला आता इंटिरियर्स दिसतच असतील. खूपच छान असे यांचे इंटिरियर्स आहेत, लक्झरियस, फुल ऑफ लाईट्स आहेत. नॉर्मली हॉटेल्समध्ये खूपच डिम लाईट्स असतात, सो ॲक्च्युली मला ते पर्सनली आवडत नाहीत. सो यांचे खूप छान होतं लाईटिंग, सुदिंग पण होतं आणि खूप मस्त पण होतं. सो आम्हाला आवडलं. आम्ही तिथं बसल्यानंतर आम्ही लगेचच मॉम डॅडचा ॲनिव्हर्सरीचा केक कट केला. माझ्या मॉम डॅडची ॲनिव्हर्सरी होती, सो ती सेलिब्रेट करायला आम्ही इथे आलेलो होतो आणि मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत होतो. सो गाईज ह्यांच्या इथं ड्रिंक्सवरती 50% फ्लॅट ऑफर चालू आहे सध्या. सो तुम्ही पण ती यूज करू शकता आणि त्याच्यामुळे आपल्याला ड्रिंक्स खूपच रिजनेबलमध्ये भेटतात. मोस्टली इथं लोक सगळेजण ड्रिंक्सच करत होते, कारण खूप रिजनेबल अमाऊंटमध्ये भेटत होतं. 50% ऑफ इज अ ह्यूज अमाऊंट. आणि फूड पण 30% ऑफ आम्हाला ऑफर भेटली होती झोमॅटोवरती. सो आम्ही त्याचा यूज केला. ॲक्च्युली फूडची टेस्ट आम्हाला खूप आवडली. मॉम डॅडनी नॉनव्हेज घेतलेलं होतं आणि आम्ही व्हेज घेतलेलं होतं. सो त्यांना पण त्यांचं नॉनव्हेज खूप आवडलं. सो फूड क्वालिटी अँड क्वांटिटीला मी 10 on 10 मार्क्स देईल. हावेवर यांचा प्रॉब्लेम होता तो सर्व्हिसचा. सर्व्हिस यांची कम्पॅरेटिव्हली थोडीशी मला स्लो वाटली, कारण स्टार्टर्स तर आमचे लवकर आलेले होते, बट आम्हाला मेन कोर्सला बराच वेळ वेट करावा लागला. सो हा एकच मी स्लाईड पॉईंट बोलेल की जिथं तुम्हाला सर्व्हिस थोडीशी स्लो भेटते. आता तुम्हाला समोर जसं दिसत आहे की आम्ही रोटेट रिव्हॉल्व होतो. ॲक्च्युली पूर्ण
पूर्ण जेम रोडला आपला पूर्ण वळसा बसतो आणि पूर्ण आम्हाला आम्ही ऑलमोस्ट 3 ते 4 सर्कल्स अनुभवले. सो तुम्हाला खूप छान व्ह्यूज पण बघायला भेटतात ओव्हरऑल आणि मस्त असं व्ह्यू आणि ॲम्बियन्स फील करत आम्ही एन्जॉय केला. खूप युनिक एक्सपिरियन्स वाटला. मम्मी पप्पांना पण फार आवडला आणि माझ्या हस्बंडला पियुषला, माझ्या मुलाला डुग्गूला खूप आवडला सगळ्यांना. एका साईडने आम्हाला मेट्रो वगैरे पण दिसत होती जाताना वगैरे. सो मेट्रो स्टेशन पण तिथे समोरच आपल्याला बघायला भेटतं. सो ते मेट्रो पण बघायला रूफटॉप आणि हाईटवरतून खूप छान वाटतं. मस्त एक्सपिरियन्स होता आमच्या सगळ्यांचा. सो मस्ट विजिट मी रेकमेंड करेल. फक्त तुम्ही सर्व्हिसचा पॉईंट एक लक्षात घेऊन तिथे जा की थोडंसं सर्व्हिसला वेट करावं लागेल. ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि मस्त त्यांचं रेट्रो म्युझिक ते प्ले करता इन्स्ट्रुमेंटल. सो खूपच मस्त वाटतं आपल्याला. सो ओव्हरऑल आय विल रेट दिस 9/10 अँड आय विल रेकमेंड दिस की तुम्ही सगळे नक्की जा तिथे. सो फ्रेंड्स, हे रेस्टॉरंट किंवा हा डायनिंग एरिया कशा प्रकारे रिव्हॉल्व होतो आणि आपल्याला कसं याचा खूप छान एक्सपिरियन्स भेटतो हे रेकॉर्ड करण्यासाठी मी खूप जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत. मी खूप वेळ रेकॉर्डिंग केलं आणि मग त्याला टाईमलॅप्समध्ये कन्वर्ट केलं तुम्हाला हे दाखवण्यासाठी की कशा प्रकारे हळूहळू हा आपला पूर्ण डायनिंग एरिया हा रिव्हॉल्व होतो. सो मस्त एक्सपिरियन्स होता. आता हे आमचं मेन कोर्स आहे. फूड क्वालिटी अँड फूड टेस्ट वॉज रिअली अमेझिंग. सो खूप स्लोली मूव्ह होतं ते आपलं डायनिंग आपला जो डायनिंग एरिया असतो तो खूप स्लोली मूव्ह होतो. सो असं आपल्याला काही खूप जास्त हे नाही होत, बट आपल्याला जाणवतं आणि आपला जो व्ह्यू आहे मागचा तो खूप चेंज होत राहतो. सो असं वेगळंच अनुभव वाटतो सगळ्यांना. एकदम युनिक फील येतो आपल्याला तिथे. सो असं आम्ही मस्तपैकी आता जेवण करतो आहे आणि छान होती व्हेज भाजी, नॉनव्हेज भाजी पण. आम्ही स्टार्टर्समध्ये पण पनीर अंगारा घेतला होता, तो पण खूपच यम्मी आला आणि क्वांटिटी पण छान आहे त्यांची. सो अशा प्रकारे मस्तपैकी आमचं जेवण संपून आता आम्ही परतीला निघालेलो आहोत. पण जायच्या अगोदर मी तुम्हाला 7th फ्लोअरचं त्यांचं रेस्टॉरंट दाखवणार आहे. सो हे तुम्हाला स्टेअर्सनी जावं लागतं 1 फ्लोअर आणि तो ॲक्च्युली 8th फ्लोअरला आहे त्यांचं हे रेस्टॉरंट. आणि अशा प्रकारे तिथला पण ओपन व्ह्यू आहे, बट ग्लास लावले होते सेफ्टी साठी. सो मस्त वाटतं. वरती याला पूर्ण त्यांनी ग्रीनरी मध्ये आर्टिफिशियल ग्रीन्स वगैरे लावलेले होते, खूप छान. आणि छान मस्त येल्लो असं लाइटिंग आहे. हे पण कपलसाठी खूपच फॅसिनेटिंग आणि मस्त एक जागा आहे डिनरसाठी. मस्त लाइटिंग वगैरे केलेलं होतं. सो खूप छान आहे. त्यांचा 8th फ्लोअर पण डायनिंगसाठी खूप मस्त आहे आणि 9th फ्लोअर तर रिव्हॉल्विंग मला तर एक्सपिरियन्स खूपच युनिक आहे. सो अशा प्रकारे मी माझा व्लॉग इथे आता एंड करते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज अँड आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट. थँक्यू. बाय.